सोलापूर कराड लगेच बस लागते तर. 1 hour later. मी बसनी पुढे आले होते कराडमध्ये. दीदी आणि दाजींला सातारमध्ये काहीतरी काम होतं म्हणून ते काम करून मग मागून येणार होते. मी लवकर पोचले होते म्हणून मी स्टँडवर असे निवांत बसले होते त्यांची वाट बघत. ते मला न्यायला येणार होती. दाजी दीदीला हॉटेलवर सोडून मग मला न्यायला आले होते कारण की खूप लेटही झालं होतं आणि मला तिथून रिक्षा वगैरे काहीच भेटत नव्हतं म्हणून मग माझ्याकडेही सगळे सामान होतं ऑर्डरचं. कराडमध्ये आम्हाला राहणं डेकोरेशनची ऑर्डर होती म्हणजे दीदीलाच. तर क्लायंटनी राहण्याची सोय वगैरे केली होती हॉटेलला. सो आम्ही हॉटेलला पोहोचलो. हॉटेल पण इतकं छान होतं ना, खूप छान होतं हॉटेलचा व्ह्यू वगैरे. कसं आहे का आपण लेट आलो ना, जेवण बंद झालं. हे आहे आमच्या उद्याच्या ऑर्डरचे फुलं. थोडीशी आम्ही आता लागला ना ओपन करून ठेवतो त्याच्या पिशव्यांची तोंड, कारण की नाहीतर खराब होती ती सकाळपर्यंत. हा इस्तीत गरमी नव्हती. तुला विसरले असते तर ऑर्डर कशी केली असती. चला 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 मॅडम. अरे हॉटेलवर आलो, फ्रेश वगैरे झालो. आता जेवायला. हॉटेलच्या इथे जेवण आहे, आता बंद होऊ शकतो. आम्ही तिथे चाललो. लिफ्ट कशाला दिली, भूक लागली. किती वेळ त्या बस स्टॉपवर हे लोक येतोपर्यंत मला त्या बस स्टॉपवर बसावं लागलं होतं. अर्धा 1 तास मी बसले होते तिथे. होय ग, कसं वाटतंय आज? छान वाटतंय. मोबाईलमध्ये बसले डोकं घाल. खूप जेवण झालं. आता लिफ्टने गेलेलं जेवणार नाही, आपलं जेवणाने जाऊ बोलून पोचलं. सकाळचे 6 वाजले होते. दीदी आणि दाजी त्यांच्या लोकेशनवर चालले होते ऑर्डरच्या. तिथं त्यांना घाण्याचं डेकोरेशन होतं, ते त्यांना 9 पर्यंत करून द्यायचं होतं. त्यामुळे ते लवकरच चालले होते आणि माझं काहीच काम नव्हतं तिथे. मग मी रूमवरच थांबले. आम्हाला कराडमधूनच नातेपुतेला जायचं होतं म्हणून मी आले होते यांच्यासोबत. आम्ही चाललो आहोत एका अशा व्यक्तीच्या घरी. आज त्याचा साखरपुड्याचं लग्न आहे. आता आम्ही कराडमधनं डेकोरेशनची ऑर्डर कंप्लीट केली आणि आता आपण चाललो पुढच्या लोकेशन. पुढचं लोकेशन नाही, लग्नाला चाललोय. तेच की एका अशा व्यक्तीच्या लग्नाला चाललोय की
ज्या व्यक्तीच्या आम्ही गेले 5-6 महिने बोलतच नव्हतो. चलो आम्ही ट्रिप्सचे आहोत आणि आता जिथे जिथे पोलीस असेल तिथे तिथे अशी मानसीची वरात निघणार आहे. हे बघा मानसी मॅडम. In 500 meters, at the roundabout, continue straight to stay on National Highway 166. आम्ही ऑर्डरला करायला आलो. हे रस्ते कुठे आहेत पण कराडमध्ये झाडं भरपूर आहेत. आम्ही कोडूमध्ये थांबलोय नाश्ता करायला. मान तालुका आहे मान तालुक्यात आता कॉफी आहे का? माणसं तुम्ही सगळं का पावभाजी मिसळ पाव. दोन मिसळ तू पावभाजी काय पावभाजी 2 मिसळ आणि पावभाजी नाही भूक लागली ना? लगेच तुम्ही देईल आम्ही आहोत ए वैताग आणून दिलाय दोघींनी. हे बोलणारच नाही ब्लॉग मध्ये काहीच बोलले नाही. तिथे व्हिडिओ घेतलाय आवाज कुणी आपण. हॅड आता आम्ही जवळच आलोय. ज्या व्यक्तीकडे जायचंय त्या व्यक्तीच्या आता थोडं तर 15 ते 20 मिनिटं माझ्या लग्नात पण व्लॉग घ्यायचेत की. आज मेरे दुश्मन की शादी. हे यार दुश्मन आहे वय. बेस्ट फ्रेंड होत्या त्याच्यावर दुश्मन वय. मी लग्नाला चाललोय नातेपुतेला आणि जाताना आम्हाला ही बारव दिसली म्हणजेच पारेंड्र्यांची विहीर. त्याच्या काळामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी याची निर्मिती केली होती. अशा पायऱ्या उतरायच्या आणि असं खाली जायचं. हे बघा आणि आजही या विहिरीला पाणी आहे. महाबळेश्वर, वाई, कराड, मान, खटाव आणि आता चाललोय सोलापूर. किती झाले? 7 तालुके. सोलापूर जिल्हा इथं तालुका. घरी त्या व्यक्तीचं लग्न आहे त्यासाठी आम्ही आलोय. हा मग हे आमचं नवरदेव. कोण आहे? कोण आहे बाबा? ऐश्वर्या व्हिडिओ कॉलवर मायारी. लग्न एवढ्या इमर्जन्सी मध्ये ठरलं की आम्हाला काय माझ्याकडे आहे की मित्राच्या लग्नाची शॉपिंग आत्ता चालली. लग्न आज आहे. ह्यांना पण ड्रेस घ्यायचा आहे. मित्राच्या लग्नाची शॉपिंग. उद्या लग्न आहे मित्राचं आणि आज म्हणजे आज संध्याकाळी आहे. ज्या संध्याकाळी चालेल आणि आम्ही जस्ट आलोय आणि इथंच शॉपिंगला आलो डायरेक्ट. काय करणार, कामातून वेळच नव्हता ना यांना म्हणून मग